तर सर्वांना मानाचा जय महाराष्ट्र. आजच्या दिवसाची सुरुवात झाली देवाच्या देवपूजेपासून. देवाची देवपूजा तर झालीच पाहिजे. आणि बघा इकडं पेटपूजा चालू आहे, तयारी तर झाली आहे आणि निघायची तयारी. थोडीशी तिची मेकअप सेट करत होतो मी आणि मेकअप सेट करून फायनली आम्ही निघालो बॅग घेऊन. भाई आम्हाला तर मीच आहे ना, नोकरी केली नाही पण हिची नोकरी करावी लागते मला. हे बघा आमचा बुट्याबाई हाय बाय करत नाही, कारण आताच उठला आहे तो. चला रस्त्यात थोडीशी गंमत, थोडीशी मस्ती चालू झाली आणि मस्ती करता करता आमचं देव कांडेश्वर, आमचं गेट आणि आमची स्मशानभूमी. आमचं गाव म्हणजे मंडळी टिपिकल कोकण बरं का. इथे काहीतरी बडबड चालू झाली. हां बघा काहीतरी बोलते. तिची बडबड काही संपणारी नव्हती, त्याच्यामुळे तिच्या बडबडकडे लक्ष नाही देता मी तिला स्कूलमध्ये सोडलं आणि बाय बाय केलं. चलो बाय बाय. आणि मी निघालो माझ्या रस्त्याला. रस्त्यात जाताना मला माझ्या मित्राचा फोन आला. बोलता आपली छोटीशी पार्टी आहे, तू भेट मला. त्याबरोबर ठीक आहे. तोपर्यंत जरा एक गाडीला खातपाणी टाकलं आणि पोचलो बालाजी टी हाऊसला जवळ. नेहमीप्रमाणे चहा प्यायला या मंडळी येत आहे ना, चहा प्यायला. सकाळचा चहा म्हणजे एकदम फ्रेश मॉर्निंग. फायनली भेटला सागर, अक्षय शेठ आमचे. बरं भरपूर दिवसातून भेट. बोलतो हो ना नमस्कार. त्यांची भेट घेऊन मी निघालो नाश्ता पाणी थोडंसं पेटपूजेसाठी. तिथे आमचा मित्र भेटला सूर्यकांत, त्याला पण भेटलो. त्याला बोललो मस्त वाटलं तुला भेटून. आणि मंडळी इथं बघू शकता नाश्त्याचे वेगवेगळे प्रकार. उल्हासनगर बोलला तर नाश्ता किंग, एक नंबर नाश्ता घेतला. दाल पकवान, पाव भाजी, हे ते काय सांगू तुम्हाला. आता सर्व घेऊन मी फायनली निघालो माझ्या रस्त्याला. या ठिकाणी ब्लॉग संपवतो. चलो टाटा बाय बाय. लाईक करा, शेअर करा.